सर रेड फ्लॅग सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आजकाल हा आहे की 100% जॉब गॅरंटी, रिटर्न गॅरंटी, बॉन्ड पेपर वरती गॅरंटी. सो जे कुठले आपले विद्यार्थी मित्र त्यांचे पालक हा पॉडकास्ट पाहतात त्यांना मला हे सांगायचं आहे, जिथं गॅरंटी हा शब्द आहे तिथनं दूर जावा. त्याचं रिझन असं आहे की आम्ही तुम्हाला योग्य गोष्टी शिकू, लागणारे स्किल्स व्यवस्थित शिकू आणि फ्रेशर म्हणून इंटरव्ह्यू कॉल्स पर्यंत आम्ही तुम्हाला पोहोचू. इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्म करण्याची जबाबदारी तुमची आहे. तो कुठल्याही कॉलेजमध्ये असू द्या, भले तो खूप टॉप कॉलेजमध्ये असेल किंवा जसं सो कॉल टायर 2 टायर 3 कॉलेजमध्ये असेल, अगदी कुठे ग्रामीण भागातलं जरी त्याचं कॉलेज असेल, कुठल्याही स्टुडंटने कॅम्पस इंटरव्ह्यूवरती फ्रेशर जॉबसाठी तर अवलंबून राहण्याची परिस्थिती आता नाहीच आहे. तर मग आजच्या मुलांनी IT मध्ये जॉब मिळवायचा असेल तर नक्की काय करावं, म्हणजे कोणते स्किल्स अपडेट करावं लागेल? पहिली गोष्ट एका टेक्नॉलॉजीचं कम्प्लीट नॉलेज, बेसिक प्लस ॲडव्हान्स, प्लस त्या टेक्नॉलॉजीमध्ये रिअल टाइम इंटर्नशिपमध्ये केलेलं काम, हा एक्सपिरियन्स, ह्या जर गोष्टी असतील तर मग जेव्हा तुम्ही पास आउट होताय या सगळ्या गोष्टी फुल्ली प्रिपेअर्ड, तेव्हा कंपनीज पण रेडी आहेत तुम्हाला लाखोंचं पॅकेज द्यायला. पण जे अजूनही काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना पास आउट आहे पण ते जॉब्स त्यांना मिळत नाही हवे तशी, किंवा IT यायची इच्छा आहे पण येता येत नाही. टेक्निकल स्किल आणि दुसरं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. बरोबर. सो या दोन स्किल सेट जर आपल्याकडे असतील तर डेफिनेटली आपलं IT करिअर हे चालू होणारच आहे. की लवकरात लवकर सुरुवात कशी करावी IT मध्ये येण्यासाठी, मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनी सुद्धा. मी त्याला म्हटलं की तू फक्त आहे ना 4 ते 6 महिन्याचा वेळ दे, स्वतःला थोडासा वेळ दे. मी काय तुला कायमस्वरूपी म्हणत नाही, स्वतःला वेळ दे, नक्कीच परिस्थिती बदलेल. तेवढी एक गोष्ट त्याने ऐकली, पूर्ण मन लावून फोकस त्याने केला आणि आज तो मुलगा फक्त 1.5 ते 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर 7 लाखाचं त्याचं पॅकेज आता झालेलं आहे. जर पालकांनी सुद्धा मुलांना शांतपणे डिग्री झाल्यानंतर काही महिन्यांचा वेळ दिला, त्याला पॉझिटिव्हली मोटिवेट केलं की ओके डिग्री झालेली आहे, चांगली गोष्ट आहे, आता आपल्याला स्पेशलायझेशन करायचं आहे जे IT कंपन्यांना पाहिजे जॉब मिळण्यासाठी, तर त्या गोष्टींना एवढा 4 ते 6 महिन्यांचा वेळ लागतो, एवढा वेळ तू घे, पूर्ण मन लावून अभ्यास कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत, असं जर पॉझिटिव्हली मोटिवेट केलं ना पालकांनी, तर मी सांगतो की मुलं दुप्पट जोमाने मेहनत घेतात. सर आजच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 2026 मध्ये मुलांनी काय करावं? थोडंसं सोशल मीडियाचा वापर करणं बंद करा. कारण काय ना, कदाचित इराण आणि अमेरिकेमध्ये जेवढं जास्त युद्ध होत नाही ना, त्यापेक्षा 10 पट ते सोशल मीडियावरती होतंय आणि त्याच्यापेक्षा 20 पटीने ते तुमच्या डोक्यात भरलं जातंय. युद्ध होत नाही असं नाही. बरं असं आहे का आजच युद्ध होतंय सर? तर नारायण मूर्तीचं एक वाक्य ज्याच्यामुळे सोशल मीडिया हादरला होता. त्यांनी म्हटलं की 70 तास आहे तुम्हारे पास. तर 70 तासांची जी कमिटमेंट त्यांनी मागितली होती की वीकली 70 तास काम करावंच लागेल, तर काहींना ते पटलं, काहींना नाही. तर तुमचं काय मत आहे IT इथले पर्सन म्हणून? 2026 वर्षामध्ये IT पास्ड आउट विद्यार्थी, फ्रेशर्स किंवा IT इंडस्ट्रीमध्ये जॉब करणारे लोक यांचं भवितव्य काय? यांनी कोणते स्किल्स अपडेट करावे जेणेकरून यांना 2026 मध्ये मोठं पॅकेज मिळेल? इररिस्पेक्टिव्ह ऑफ जगात काय सुरू आहे, युद्ध सुरू आहे, काय सुरू आहे, पण आपले स्किल्स अपडेट केलेत तर आपल्याला IT मध्ये यश मिळतंच मिळतं. पहिली एंट्री महत्त्वाची. याचबद्दल सांगायला आपल्याकडे आले आहेत संदीप सर, ज्यांचा IT मध्ये प्रचंड प्रदीर्घ असा अनुभव आहे. नमस्कार संदीप सर. नमस्कार सर. आज वेळात वेळ काढून आलात आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद. ऍक्च्युली आजचा विषय मला सुद्धा पर्सनली फार आवडीचा आहे, म्हणजे IT. म्हणजे मी सुद्धा त्यामध्ये प्रयत्न केला एकेकाळी. ओके. तर एक जेन्युइनली एक प्रत्येकाची एक मान्यता असते की पूर्वी असायचं की घरात एकतरी डॉक्टर असावा. आज प्रत्येकानं वाटतं आई वडिलांना की माझ्या घरातला एक तरी IT मधला असावा, मुलगा असो मुलगी असो. नक्कीच. प्रत्येकाचं स्वप्न असतं IT. कारण ITची ऐट वेगळी, त्याच्यानंतर ITतल्या व्यक्तींचा ऑरा, त्यातलं अट्रॅक्शन वेगळं ITचं. हो. पण आज खरंच तशी परिस्थिती आहे का? आणि हे अनफिल्टर्ड हवंय आपल्याला की नक्की काय? नक्कीच सर, एक करिअर म्हणून जर आपण IT फील्डचा विचार केला ना, तर इथे कसं की आपण सायन्स बॅकग्राऊंडचा असो, कॉमर्स बॅकग्राऊंडचा असो किंवा काही स्टुडंट्स आर्ट्स बॅकग्राऊंडचे पण असो, तर त्यांना करिअर म्हणून IT मध्ये जॉब मिळवण्यासाठी संधी या सर्वात जास्त आहेत. ही पहिली गोष्ट. जसं तुम्ही म्हटलात, ऑरा आहे, अट्रॅक्शन आहे. आणि अट्रॅक्शन का आहे तर कुठेतरी ITशी असोसिएटेड एक लाईफस्टाईल आहे ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की कुठलाही व्यक्ती करिअर कशासाठी करतो, आपण जॉब कशासाठी करतो, तर अनफिल्टर्ड आन्सर आहे पैशासाठी. आपल्याला चांगला पगार मिळावा, चांगली सॅलरी मिळावी. सो कम्पेअर टू अदर इंडस्ट्री ज्या आज इंडियामध्ये आहेत, ज्या रोजगार प्रोड्यूस करतात, त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंडस्ट्री आहेत, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहेत. IT मेजरली सर्व्हिस याच्यामध्ये येतं, इंडस्ट्रीमध्ये येतं. तर जर सॅलरीची हाईक जी आहे, ओव्हरऑल सॅलरी पॅकेजेस, त्याच्यासोबत सॅलरी हाईक
हा जर पर्सेंटेज पाहिलं तर तो आजही आयटी मध्ये अदर फील्ड पेक्षा तर नक्कीच चांगला आहे. याच्या सगळ्या गोष्टींमुळे की आयटीच्या बद्दल एक अट्रॅक्शन आहे. आणि बऱ्याच साऱ्या जे आपले यंग स्टुडंट आहेत, पासआउट स्टुडंट आहेत किंवा आजकाल जे फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांच्या घरामध्ये मुलं किंवा मुली आता करिअर चालू करण्याच्या फेजमध्ये आहेत, त्यांना मनापासून असं वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी आयटी मध्ये जर त्यांचं करिअर झालं किंवा त्यांना आयटी जॉब मिळाला तर खूपच चांगलं होईल. या सगळ्या गोष्टींमुळे आयटी मध्ये अट्रॅक्शन आहे. नक्कीच तशी परिस्थिती आहे, कारण आयटी ग्रोईंग इंडस्ट्री आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता 2026 मध्ये आपण हा पॉडकास्ट करतोय, आपण ही चर्चा करतोय, तर काही महिन्यांपूर्वी ज्या 2 मोठ्या मोठ्या एमएनसी आहेत त्यांच्या सीईओजने हे अनाऊन्स केलेलं आहे की या 2026 मध्ये मागच्या वर्षांपेक्षा 20% जास्त फ्रेशर्स एंट्री लेवलचं हायरिंग आम्ही जे आहे ते जास्त करणार आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली आयटी मध्ये खूप चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटी या आहेतच सर. ही फार गुड न्यूज आहे मुलांसाठी, एक रिलिव्हिंग की परिस्थिती सध्या जरी वेगळी आहे, युद्ध सुरू आहे वगैरे वगैरे, पण ऑलरेडी आयबीएमचेच ना, आयबीएम आहेत आणि एक कॅपजेमिनीच्या पण न्यूज वाटली की या कंपन्यांनी ऑफिशियली अनाऊन्स केले की आम्ही मागच्या वर्षांपेक्षा 20% जास्त हायरिंग करणार आहे फ्रेशर्सचं. एक्सपिरियन्स हायरिंग तर चालूच असतं इंडस्ट्रीमध्ये, पण फ्रेशर्सचं हायरिंग एंट्री लेवल जॉबचं ते करणार आहे. मग जर याने कुठेतरी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आयटी मध्ये सेट होतं ना. बरोबर, अगदीच. कारण बाकीच्या कंपन्यांनी जरी अनाउन्समेंट केलं नसलं तरी हायरिंग चालूच आहे, असं नाही की हायरिंग. येस, सो त्याच्यामुळे डेफिनेटली खरंच एक चांगले जॉब हे आयटी मध्ये आहेतच. म्हणजे मी माझे मित्र बघितले, त्यांचे मित्राचे मित्र, भावंड, प्रत्येकाला मध्ये एक भीती असायची, काय इनसिक्युरिटी असायची की समजा ऍव्हरेज स्टुडंट आहे तर कॅम्पस सिलेक्शन होईल का. सर आता आजकाल कसं झालेलं आहे ना की कॅम्पस सिलेक्शन जिथं की खूप आपल्या ज्या सर्व्हिस कंपन्याज आहेत जसं की TCS आहे, इन्फोसिस आहे, कॉग्निझंट आहे वगैरे वगैरे, या बल्कने आपल्या कॉलेजमध्ये येणार अगदी मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल इंजिनिअरिंग का असा ना 150, 200, 250 स्टुडंटचं हायरिंग होणार, अशी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे त्याचा अर्थ आयटी मध्ये जॉब नाहीत असं नाही, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे ही आहे की आजकाल कुठल्याही फ्रेशर कॉलेजने, आणि मी हे ऑन कॅमेरा सांगतोय, तो कुठल्याही कॉलेजमध्ये असू द्या, भले तो खूप टॉप कॉलेजमध्ये असेल किंवा जसं सो कॉल्ड टायर 2, टायर 3 कॉलेजमध्ये असेल, अगदी कुठे ग्रामीण भागातलं जरी त्याचं कॉलेज असेल, कुठल्याही स्टुडंटने कॅम्पस इंटरव्ह्यूवरती फ्रेशर जॉबसाठी तर अवलंबून राहण्याची परिस्थिती आता नाहीच आहे. पण मग अशा वेळेस करावं काय, कारण हे टेन्शन आलं मला ऐकून. कारण मेन कसं आहे सर, आजकाल या मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत ना त्या खूप जास्त, किंवा कुठल्या आयटी कंपन्या हायरिंगसाठी खूप जास्त कॅम्पसला प्रेफरन्स देत नाही. त्यांचं हायरिंग मॉडेल जे आहे ते टोटली बदललेलं आहे. हा, तर ते काय करतात की आजकाल कुठल्याही डिग्रीमध्ये, भले ती 3 वर्षाची डिग्री असेल, BCA, BCS आहे, किंवा 4 वर्षाची आपली BTech BE सारखी डिग्री असेल, फायनल इयरला इंटर्नशिप या कंपल्सरी करतात. डेफिनेटली. ओके, हा एक महत्वाचा पॉईंट आहे. बरोबर. आणि त्या इंटर्नशिप मधून जो स्टुडंट बेस्ट परफॉर्म करतो त्यांना ते पुढे खूप उत्तम पॅकेजवरती हायर करतात. म्हणजे त्याच्यामध्ये पॅकेज रेंज चांगली असते. पण इथे मुद्दा हा येतो की माझी डिग्री आहे, आता मी फायनल इयरला आहे, मी फायनल इयरचा पेपर देईल, शेवटच्या सेमिस्टरला कुणीतरी माझ्या कंपनीमध्ये हायरिंग साठी येईल आणि मग मी सिलेक्ट होईल. हे एक जे मृगजळ आहे, या मृगजळातून कुठेतरी स्टुडंटने आता बाहेर येणं गरजेचं आहे. 2026 मध्ये आपण बोलतोय. ऍटलिस्ट मी म्हणतो कमीत कमी 90% कॉलेजमध्ये तरी ही सिच्युएशन नाहीये. काय सांग, 5-10 अगदी जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये कदाचित असू शकते, बट बाकीच्या कुठल्याही कॉलेजमध्ये ती नाही. त्याच्यामुळे सुरुवात जी आहे ती कॉलेजमध्ये असल्यापासूनच करायला पाहिजे. मला अजूनही आठवतं माझे जे मित्रमंडळ होते, मित्र मैत्रिणी, कॉलेज इंजिनियर्स मधले, की बरोबर त्यांचं कॅम्पस इंटरव्ह्यूज असायचे, उशिरा व्हायच्या, कॅम्पस लेट नाईट पर्यंत जॉब त्यांना मिळायचे. ते वातावरणच वेगळं होतं. बिफोर आय थिंक 2011-12 म्हणजे आपलं मोबाईल जिओच्या आधीचा खरंच खूप वेगळा काळ होता. जिओच्या आधीचा, जसं आपण म्हणतो की कोविडच्या आधीचा काळ, नंतरचा काळ, तर जिओच्या आधीचा काळ जो एज्युकेशनचा होता, स्पेशली इंजिनिअरिंग, हा वेगळा होता. पण नक्कीच तिथे तुम्ही म्हणताय ते टिपिकल हायरिंग मॉडेल आणि सगळे बघितलं आजकाल ते नाही. तर मग आजच्या मुलांनी आयटी मध्ये जॉब मिळवायचा असेल तर नक्की काय करावं, म्हणजे कोणते स्किल्स अपडेट करावं लागेल? याच्यामध्ये कसं आहे सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे की त्यांनी सुरुवात कधी करावी. तर ज्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्टुडंट्स आहेत. जे स्टुडंट सध्या कॉलेजला आहेत त्यांच्यासाठी सिम्पल रोडमॅप आहे, ज्याला आज पासून पुढे काही वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर आयटी मध्ये जॉब मिळवायचा आहे. जे कॉलेजला आहेत, की पहिली गोष्ट म्हणजे ना, तुम्ही हे ठरवा की आयटी ही आता खूप जेनरिक फील्ड नाहीये की माझं फक्त BCA झालंय, BCS झालंय, किंवा माझं MCA, MCS इंजिनिअरिंग, कम्प्युटर झालंय वगैरे, आणि मला जेनरिक कुठली तरी कंपनी सिलेक्ट करणार आहे कुठल्या तरी जॉब प्रोफाईलसाठी, इंटरनली खूप जास्त ट्रेनिंग देणार आहे. हे सगळं राहिलेलं नाहीये. मग मुलांनी करायचं काय, पहिली गोष्ट फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही तुमच्या डिग्रीला प्रवेश घेताय
तेव्हा तुम्ही ठरवायचं की मला आयटी मध्ये कुठल्या फील्डमध्ये जायचंय, कारण आयटी मध्ये मल्टिपल करिअर पाथ आहेत, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर फर्स्ट इयरला असल्यावर काय करायचं, जेव्हा फर्स्ट इयरला आहात, ॲज्युमिंग जे आपले स्टुडंट्स किंवा त्यांचे पालक हा पॉडकास्ट पाहत आहेत, की फर्स्ट इयरला असताना ज्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला आयटी करिअर करायचंय त्याच्या फक्त बेसिक गोष्टी शिकून घ्यायच्या, खूप जास्त अवघडत नाही जायचं, बेसिक गोष्टी शिकून सुरुवात तर करायची. त्याच्यानंतर सेकंड इयरला काय करायचं, त्या टेक्नॉलॉजी मधल्या थोड्याशा एक स्टेप पुढच्या ऍडव्हान्स गोष्टी शिकायच्या. अगदी हळूहळू. थर्ड इयर जिथे कॉलेज ऑफिशियली आपल्याला अलाउ करतं, युनिव्हर्सिटीमध्ये पण आता ते सिलेबसचा एक तो पार्टच आहे की तुम्ही इंटर्नशिप केलीच पाहिजे कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये. मग थर्ड इयरला काय करायचं, हे फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये ज्या आपण गोष्टी शिकलेल्या आहेत त्या पर्टिक्युलर नॉलेज वरती किंवा त्या स्ट्रीमच्या त्यानुसार रिअल टाइम इंटर्नशिप करायची. कारण त्याने बेनिफिट काय होतो सर इंटर्नशिपने, की आपण कॉलेजच्या छताखाली असतो का सुरक्षित छताखाली, आपलं पासआउट अजून झालेलं नाही, बरोबर. ते करत असताना इंटर्नशिपमध्ये आपल्याला रिअल टाइम प्रोजेक्ट्सवरती काम करण्याचा अनुभव येतो. एक टीम मेंबर म्हणून, एक एम्प्लॉय म्हणून आपण मोठ्या टीम मध्ये एक्झॅक्टली कसं काम करू शकतो, आपलं तिथं कसं बिहेवियर पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे, हे पण तर खूप वातावरण कसं असतं. आणि इंटर्नशिप हा एक एक्सपिरियन्स म्हणून काउंट होता आणि कंपनीज त्यासाठी स्टायपेंड अमाऊंट सुद्धा देतात. म्हणजे आणि हे सगळं जर आपण आपल्या थर्ड इयर मध्ये केलं, ओके. आणि सिमिलर गोष्ट इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला तर कम्प्लीट फुल टाइम, अगदी 6 महिने 8 महिने 1 वर्षाची पण पूर्ण इंटर्नशिप असते, जिथं खूप चांगली स्टायपेंड अमाऊंट ऍज अ सॅलरी सुद्धा मिळते. आणि कॉलेज जेही त्याला अलाउ करतो ते फक्त एक्झामला वगैरे सुट्टी देतात, दॅट इज ओके. मग फायनल इयर तुमचं संपेपर्यंत भले 3 वर्षाची डिग्री असेल किंवा 4 वर्षाची डिग्री असेल, तुमच्या हातामध्ये पहिली गोष्ट एका टेक्नॉलॉजीचं कम्प्लीट नॉलेज, बेसिक प्लस ऍडव्हान्स, प्लस त्या टेक्नॉलॉजीमध्ये रिअल टाइम इंटर्नशिपमध्ये केलेलं काम, हा एक्सपिरियन्स, ह्या जर गोष्टी असतील तर मग जेव्हा तुम्ही पासआउट होताय या सगळ्या गोष्टी फुल्ली प्रिपेअर्ड, तेव्हा कंपनीज पण रेडी आहेत तुम्हाला लाखोंचं पॅकेज द्यायला पासआउट झाल्यानंतर एक फुल टाइम एम्प्लॉय म्हणून. हा आयडियल करिअर पाथ असला पाहिजे आजपासून 2026 पासून पुढे ज्यांना स्वतःचं आयटी करिअर करायचं त्यांच्यासाठी. म्हणजे किती प्रिपरेशन आधीपासून करावी लागेल ना, ऍटलीस्ट अप्रोच ठेवावा, कारण कॉम्पिटिशन पण तितकी वाढली. खूप बदललं, म्हणजे जेनझी सुद्धा बदलले. आपण म्हणतो की त्यांची मानसिकता वेगळी आहे, पण त्यांना फाईट तेवढीच करावी लागते, त्यांना वेगळं आयुष्य, संघर्ष फाईट उलट मी म्हणेल कदाचित जास्त फाईट आहे आणि पर्क्स पण जास्त आहे, म्हणजे जास्त फायदा पण आहे त्यांना. हो, फाईट म्हणजे मेहनतही जास्त आहे आणि फायदा पण आहे. जे आधीचे मेलेनियल्स जे होतो आपण सर्व, जेन्सीला फाईट वेगळी आहे, त्यांचं जग वेगळं आहे, त्यांच्या अडचणी वेगळ्या, पण त्यांचा फायदा पण तितकंच आहे. बऱ्यापैकी फायदा मी म्हणेल जास्त आहे, फक्त येस स्किल अपग्रेडेशन जास्त आहे, खरंच खूप गरजेचं आहे. आणि स्किल अपग्रेडेशन साठी तुमच्याकडे तुम्ही आहात, म्हणजे ते करून द्यायला त्यांना फुल पॉलिशिंग स्किल्स. अगदीच. पण सर, आपण आता जेनझी बद्दल बोललो, पण त्याच्या आधीची जी पिढी आहे जी आता ऑलरेडी उतरली आहे रणांगणात कित्येक वर्षांपासून, पण खूप स्वप्न होते, पण हा शब्द जरा हार्श आहे, पण जे अजूनही काही सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना पास्ट आउट आहे पण ते जॉब्स त्यांना मिळत नाही हवे तशी, किंवा आयटीत यायची इच्छा आहे पण येता येत नाहीये, त्यांच्यासाठी काय सर? ज्या मुलांचं ऑलरेडी पास आउट झालेलं आहे, त्यांना आतापर्यंत अजून जॉब मिळालेला नाहीये आणि आयटी मध्ये जॉब मिळवायचा आहे, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे की बऱ्याचदा अशा स्टुडंटचं काय होतं ना, ते कोणाच तरी मित्राचं ऐकून, रिलेटिव्हचं ऐकून डिसिजन घेणं की मी कुठल्या फील्डमध्ये, आयटी मध्ये कुठल्या करिअर पाथवरती मी पुढे गेलं पाहिजे, यालाच काही महिन्यांचा किंवा इव्हन काही वर्षांचाही वेळ वाया घालवतात. पण तशा सर्व स्टुडंटनी एकच गोष्ट लक्षात घेणे की लवकरात लवकर तुम्ही तुमचा जो करिअर ट्रॅक आहे तो ठरवला पाहिजे. का? कारण येणारा एकूण एक दिवस हा तुमचा करिअर गॅप अजून वाढवतच चाललाय, तो कमी नाही होते. आणि हे एक ओपन सिक्रेट आहे की जेवढा तुमचा करिअर गॅप एका लिमिटपेक्षा जास्त, तेवढ्या मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज कमी. त्याच्यामुळे या स्टुडंटने काय केलं पाहिजे की सर्वात लवकरात लवकर हे ठरवलं पाहिजे की आयटी मध्ये कुठल्या करिअर ट्रॅकवरती मला माझं स्वतःचं करिअर पुढे न्यायचं आहे किंवा मला करिअर करायचं आहे, आणि त्याचे लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करायला इमिजिएटली सुरुवात केली पाहिजे. कारण वेळ ऑलरेडी हातातनं काही निसटून गेलेली आहे, कदाचित काही महिन्यांची, काही वर्षांची, पण अजून तरी जाऊ देऊ नये असं आहे. आणि जेव्हा ते लेटेस्ट स्किल सेट अपग्रेड करणार आहेत, त्यानंतर मग त्यांना पुढे इंटरव्ह्यूज, त्यातनं येणारे रिजेक्शन, त्यातनं परत एक सेल्फ इम्प्रुव्हमेंट, या गोष्टींनाही फेस करायचं आणि मग त्यांना त्यांचा आयटी जॉब मिळणार आहे. असं नाही की मी स्किल अपग्रेड आज केलं आणि उद्या मला जॉब मिळाला. सो वेळ या गोष्टींना, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सीने वेळ देणं आणि सिन्सिअरिटी पण त्याच्यामध्ये ठेवणं खरंच खूप गरजेचं आहे. परसिस्टंट व्हावंच लागेल, नक्कीच. परसिस्टंट मध्ये जॉब मिळवायचा आहे तर येस, तुम्ही म्हणू शकता तसं.
तर स्वतःला पैलू पाडत राहणं म्हणजे आपण जो सॉफ्टवेअर अपडेट म्हणजे मोबाईलचं ऍप आपण अपडेट करत राहतो ते अपडेट नाही केलं तर प्रॉब्लेम येतो आपला. हो, तसंच आहे की तसंच आयटी IT मध्ये मध्ये पण आजकाल 2 स्किल आहेत. ते जर तुम्ही स्वतःला अपडेट नाही केले तर तुमचं आयटी मध्ये करिअर चालू होणारच नाही. पण जर ते केलं हा तर मग होणारच आहे, हे सुद्धा शक्य वेगाने आहे. पुढे. त्याच्यातलं पहिलं आहे ते म्हणजे टेक्निकल स्किल आणि दुसरं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. बरोबर. सो या 2 स्किल सेट जर आपल्याकडे असतील तर डेफिनेटली आपलं आयटी करिअर हे चालू होणारच आहे. आणि जर थोडीशी सिन्सिअरिटी आणि मेहनत आणि कन्सिस्टन्सी असेल त्याच्यामध्ये तर जास्तीत जास्त लवकरात आपलं आयटी करिअर हे चालू होणार. पण सर नॉर्मली पॅकेजेस प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, हो. जेन्झीचं फार असतं की पहिल्याच याच्यात हो. मोठं पॅकेज मिळावं. पण हो. एक बेसिक पॅकेज तरी किती म्हणजे किती असावं असं तुम्हाला सर वाटतं? कसं आहे, याच्यामध्ये जो काही मी आकडा बोलेल तो प्रत्येकाचा एक प्रोस्पेक्टिव्ह एखाद्यासाठी बरोबर. तो खूप जास्त असेल, एखाद्यासाठी तो खूप कमी असेल. फॅमिली तर बॅकग्राऊंड. पॅकेजवरती मला हे सांगायचं आहे सगळ्यांना अगदी ऑनेस्टली की पॅकेजबद्दल तुम्ही जे चूझी आहे की मला एवढंच पॅकेज पाहिजे हे तुम्ही हक्काने म्हणा, पण कधी ते पॅकेज प्रूव्ह करण्यासाठी स्वतःचा काहीतरी इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स होऊ द्या ना. तुम्ही एक फ्रेशर आहात, चला तुम्ही स्किल अपग्रेड केलेलं आहे, पण टाइम्स ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार अराउंड 15 लाख इंजिनियर्स फक्त इंडियामध्ये एका वर्षी सगळ्या कॉलेजेसमधनं बाहेर पडतात. ओके, त्यानंतर बाकीचे बीसीए, बीसीएस, एमसीए, एमसीएस, त्याच्यानंतर 4-6 वर्ष जे अजून त्यांचं कुठल्याही कारणामुळे करिअर चालू नाही झालं ते वेगळे. एवढी सगळी कॉम्पिटिशन आहे. या सगळ्यामधून कंपनी तुमच्या एकट्यालाच का सिलेक्ट करेल आणि तुम्हालाच का तितकं पॅकेज देईल? ओके, सो पॅकेजच्या बद्दल चुजी राहण्यापेक्षा इथं मराठीमध्ये एक म्हण आहे की खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी. असं न करता तुम्ही पॅकेजवरती फोकस करण्याऐवजी ऍज अ फ्रेशर म्हणून तुम्ही त्या जॉब प्रोफाईलवरती फोकस करा. हा फोकस करा की ते त्या कंपनीमध्ये जॉब केल्यावर मला काय एक्सपिरियन्स मिळतोय, माझं काय रिअल टाइम लर्निंग होतंय, कुठल्या प्रोजेक्ट्सवरती मी काम करतोय. आणि 1 किंवा 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर नक्कीच तुम्ही तुम्हाला हवं तेवढ्या पॅकेजसाठी चुजी राहा. पण फ्रेशर असताना जर चुजी राहायचं असेल तर ते काही खूप जास्त उपयोगाचं नाही. आणि तसा असतो ना सर, जसं की एक स्टुडंट आहे आमचा, त्याला फ्रेशर असतानाच बीसीए वाला स्टुडंट आहे, त्याचं फक्त बीसीए झालं, असं नाही की बीटेक बी झाले. अथर्व दिवाकर म्हणून फ्रेशर बीसीए स्टुडंट, त्याला 12 लाखाचं पॅकेज मिळालंय. पहिलाच त्याचा जॉब आय थिंक दुबई का तिकडे होता. ओके, सिम्पल बीसीए झालेलं स्टुडंट, पण मग त्याचे स्किल इतके एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते. मग प्रत्येकानेच त्या 12 लाखाकडे पाहत बसायचं, पण हे पाहत असताना हे नाही पाहायचं की माझ्याकडे ते टेक्निकल स्किल आहे की नाही. अगदी तो मुलगा ऑफिस बंद होईपर्यंत लॅबमध्ये बसून प्रॅक्टिस करत हे कुणी पाहत नाही. आणि मग नाही त्याला तेवढं पॅकेज मिळालं होतं, मला पण तेवढं पाहिजे. असं न करता पॅकेज तुम्हाला लाईफमध्ये मिळणारच आहे. आयुष्य काय अजून संपलं नाही, ही खूप बिगिनिंग फेज आहे. तुम्ही एक्सपिरियन्स ऍटलीस्ट काही वर्ष, 1 किंवा 2, मी काय 10 वर्ष तेच करत बसा असं म्हणत नाही, पण ऍटलीस्ट 1-2 वर्ष तरी व्हॅलिड एक्सपिरियन्स घ्या. मग मार्केटमध्ये हक्काने पॅकेज मागा आणि मिळणार पण, आणि मिळतं पण, आयटी मध्ये मिळतं. पण सुरुवातीलाच त्याच्याबद्दल खूप जास्त चुजी राहणे थोडंसं चुकीचं आहे. जे आपली रिजिडिटी कमी करून स्वतःवरती पहिले जे बेस्ट रिजिडिटी कमी करून फ्लेक्झिबल राहिलं तर तुमच्या ग्रोथचे चान्सेस आयटी मध्ये जास्त आहेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट, स्वतःची सेल्फ इन्व्हेस्टमेंट जी असते आणि तिथून जी आपली प्रगती होते, डेव्हलपमेंट होते, तेव्हा मग आयटी मध्ये तुम्ही पुढे डिमांड करू शकता. वाटेल चांगला एक्सपिरियन्स तर एक्सपिरियन्स, कारण तुम्ही फ्रेशर आहात, तुमच्या सोबतचे 15 लाख एका वर्षी बाहेर पडणारे इंजिनियर्स पण फ्रेशर आहेत, बाकीचे तर सगळे वेगळेच. बरोबर. मग तुमच्यामध्ये असं काय स्पेशल आहे की ज्याच्यामुळे कंपनी तुमच्या एकट्यालाच पॅकेज देणार? खूपच जास्त चुजी राहिलं तर कंपनी बघत सुद्धा नाही. सिंपलशी गोष्ट आहे. नक्की. पण हेच जर तुमच्याकडे 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स होता एखाद्या पर्टिक्युलर स्किलवरती, तेव्हा कंपनीवर तुमच्या डिमांड पूर्ण करतात ना. पण त्यासाठी स्वतःला पण तर आधी कॅपेबल बनवलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला से नंतर येतो जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी मेहनत केली असते आधी आणि अपग्रेड केलं असतं स्वतःला. सर, आयटी मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डेटा सायन्स हे सुद्धा नवीन दिसतं, डेटा सायन्स स्पेशली. तर मग कोणी काय व्हावं, डेटा सायंटिस्ट होणं कोणासाठी योग्य आहे किंवा मग डेव्हलपर्स? आता याच्यामध्ये कसं आहे सर, सॉफ्टवेअर डेव्हलपर हे हाय लेवलवरती कोणी बनलं पाहिजे, त्याच्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी लागते ती आहे म्हणजे खूप जास्त पेशन्स. कारण कसं आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपरला एखाद्या बिझनेसचं कोअर लॉजिक एंड टू एंड कसं वर्क होतंय हे डेव्हलप करायचं आहे, आणि त्यासाठी खूप जास्त पेशन्स, टेक्निकल स्किल तर लागणारच आहे, तो विषयच नाही. त्यासोबत दुसरी सगळ्यात महत्वाची क्वालिटी लागते ती म्हणजे खूप प्रचंड पेशन्स, शांत डोकं ठेवणं. एखाद्या लॉजिकवरती, एखाद्या वर्कफ्लोवरती तुम्ही 3-4 तास एखाद्या खुर्चीतनं न उठता शांतपणे जर तुम्ही बसू शकत असाल आणि ते पूर्ण डेव्हलप करू शकत असाल सगळ्या टेक्निकल गोष्टी यूज करून, तर अशा स्टुडंटने नक्की सॉफ्टवेअर डेव्हलपर हे बनलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जसं आता डेटाचं जग आहे त्याच्यामुळे डेटा सायंटिस्ट ही त्यातली एकदम बेस्ट जॉब प्रोफाईल आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा डेटा रिलेटेड आपल्याला टेक्नॉलॉजीमध्ये काम करायचं आहे, तेव्हा टेक्निकल स्किल सोबत ज्यांचं मॅथ्स जास्त स्ट्रॉंग आहे
अल्गोरिदम्स वगैरे या गोष्टींवरती जे जास्त व्यवस्थितपणे इफिशियंटली काम करू शकतात शांत डोक्याने. ओके, हे स्किल सेट असणाऱ्या लोकांनी नक्कीच डेटा सायंटिस्ट बनलं पाहिजे. कारण आणि खास करून जर मॅथ्स स्ट्रॉंग असेल तर त्याचा खूप जास्त फायदा होतो, कारण त्याच्यामध्ये मॅथ्स खूप जास्त प्रमाणामध्ये हाय लेवलवरती यूज केलंच जातं. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत. आणि डेटा सायन्स याच्यासोबतच अजून एक जॉब प्रोफाईल आहे, जसं की डेटा अनालिस्ट, जिथं डेटा व्हिज्युअलायझेशनचं खूप जास्त काम असतं. बरोबर. सो ज्या स्टुडंटला कोडिंगची पण भीती वाटते आणि मॅथ्स वगैरे पण ऍव्हरेजच आहे, पण आयटीत चांगलं पॅकेज मिळालं पाहिजे आणि चांगलं करिअर झालं पाहिजे, त्यांच्यासाठी आजच्या जमान्यामध्ये डेटा अनालिस्ट, जिथे कोडिंगचं नॉलेज हे खूपच कमी लागतं, त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशनचे टूल्स येतात. ओके, सो कुठल्याही कोडिंग लँग्वेज पेक्षा टूल शिकणं हे त्यातल्या थोडंसं इझी असतं. सो डेटा अनालिस्ट हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आजकाल अवेलेबल झाला आहे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज मध्ये. अच्छा, आणि जॉब चांगले डेटा अनालिस्ट मध्ये पण खूप उत्तम आहे. बिंग डेटा अनालिस्ट, येस खूप उत्तम आहेत, कारण डेटा रिलेटेडच टेक्नॉलॉजी आहे. अच्छा, मी स्वतः पॉवर BI शिकायचा प्रयत्न केला होता. मला जमलं नाही नॅचरली, तेव्हा माझं बॅकग्राऊंड वेगळं असल्याने. पण मला स्वतः डेटा इज अ न्यू ऑइल आपण जे म्हणतो. नक्कीच, डेटा सगळीकडे जगात डेटा आहे ना आता. हो, कारण जगच डेटावरती चाललंय. आता याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की आता युद्ध चालू आहे, तर युद्ध जेव्हा चालू आहे एवढ्या मेजर कंट्रीज मध्ये, बरोबर, तर विदाऊट डेटा त्या युद्धाला काही अर्थच राहणार नाही. फक्त मिसाईल्स आणि प्रिसाइजली डेटा युज करून ते ठरवलं जात आहे ना की कुठे कसं सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज आणि मॅनेज होणार आहेत युद्धामध्ये. सो येस, डेटा इज अ न्यू ऑइल. आयटी असो, युद्धवाल असो, प्रॅक्टिकल, सामाजिक, क्रिकेटमध्ये सगळीकडे डेटा बघतात, अनालाइज करतात. ते पण सॉफ्टवेअरच एक अभ्यास करतात सगळे. नक्कीच डझंट नीड की ते क्रिकेटर्स आहेत किंवा मागे कोणी, फक्त अनालायझेशनसाठी अनालायझेशनसाठी. येस त्याच्यावर मग स्ट्रॅटेजी तयार होते आणि मग ग्राफ इम्प्लिमेंटेशन होतं. बरोबर. तर आयटी साठी डिग्रीज लागते की डिप्लोमा सुद्धा आयटी मध्ये एंट्री देऊ शकतो? आता डिप्लोमा झालेल्या स्टुडंटला मला हे सांगायचं आहे की डिग्री तुम्ही पॅरलली करा. कशासाठी? ग्रॅज्युएशन असावं, फ्युचरमध्ये तुम्हाला जॉबमध्ये ग्रोथ असावी किंवा प्रमोशन्स वगैरे, या वेळेस डिग्रीज जास्त पिक्चरमध्ये येतात. पण डिप्लोमा झालेला आहे म्हणजे 3 वर्ष तुम्ही कुठल्या तरी पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये एरियामध्ये दिलेलं आहे, जसं की डिप्लोमा इन कम्प्युटर असेल, और IT असेल, और ENC असेल, और बाकीच्या गोष्टी असेल. तर हे जे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्ही डिप्लोमामध्ये शिकलेलं आहे, त्याच्यासोबत लेटेस्ट टेक्नॉलॉजी आता कुठल्या IT कंपनीमध्ये पाहिजे, त्याची जर तुम्ही जोड दिली तर नक्कीच तुमचं सुद्धा IT करिअर हे चालू होऊ शकतं. आणि भरपूर साऱ्या आमच्या डिप्लोमा असलेल्या स्टुडंटला सुद्धा त्यांना IT मध्ये चांगले पॅकेज मिळालेलं आहे किंवा ऍटलीस्ट त्यांची सुरुवात तरी झालेली आहे. अच्छा, म्हणजे इट्स लाईक की एखादी लॅडर, म्हणजे सबसिडीमध्ये एखादी सीडी मिळते, एखादा कोर्स म्हणजे आयटी मधला, आणि पटकन ती व्यक्ती पुढे वर जाते. हा, पण त्याच्यामध्ये जर त्या केसमध्ये आपल्याला पटकन वरती जाण्याच्या नादामध्ये हे पण लक्षात ठेवायचं नाही की आपण घसरून पडू, साप घ्यायला नको कुठला. म्हणजे काय की आपण कुठल्या चुकीच्या गोष्टींच्या आहारी नाही गेलो पाहिजे. आपलं कन्सिस्टन्सी, फोकस, डेडिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर त्या 5-6 महिन्यामध्ये ठेवलं तर येस, नक्कीच आपल्याला एक चांगला IT करिअर चालू होऊच शकतं. झालेलं सुद्धा आहे भरपूर जास्त स्टुडंटचं. पण सर, सॉफ्ट स्किल्स किती मॅटर करतात आजच्या काळात? खूप जास्त मॅटर करतात. कारण सर, एक गोष्ट, जेव्हा तुम्ही IT मध्ये एखाद्या टीममध्ये काम करताय, ऑलरेडी मी असं समजतो की ते खूप जास्त टेक्निकल वर्क आहे. तिथं जे काम करणारे तुमच्या सोबतचे व्यक्ती आहेत ते सुद्धा लोक आहेत, टेक्निकल आहेत. क्लायंट तर सगळ्यात महत्वाचं. IT मध्ये 99.9% सगळे क्लायंट हे फॉरेनर्स आहेत. सो आपल्याला एक माणूस म्हणून आपण टीम मेंबर कसं आहोत, आपलं कम्युनिकेशन कसं आहे, एक बेसिक बिहेवियरल इटिकेट्स वगैरे या गोष्टी आपल्या कशा आहेत, या खूप जास्त मॅटर करतात IT मध्ये. कारण कसं आहे, एखाद्या वेळेस तुमची एखादी टेक्निकल मिस्टेक झाकून जाऊ शकते, पण एक बिहेवियरल मिस्टेक ही टीम मेंबर मध्ये अजिबातच जास्त जमत नाही. त्याच्यामुळे सॉफ्ट स्किल्स, आणि फक्त बिहेवियरलच नाही, सॉफ्ट स्किल म्हणजे काय, आपलं एक ओव्हरऑल पर्सनल कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स, आपण कसं पर्सनॅलिटी म्हणून आपण कसं करतो, येस, टीम मीटिंग्स मध्ये आपण आपले पॉइंट एक बेसिक कसे कुठल्या प्रोस्पेक्टिव्हने पुट करतोय, हे सगळं डे टू डे लाईफ मध्ये त्या कामाचा एक हिस्सा आहे. त्यामुळे ज्याचे सॉफ्ट स्किल सगळ्यात जास्त चांगले, त्याचा IT करिअर तर लवकरात लवकर चालू होणारच आहे. पण ग्रोथ सगळ्यात जास्त IT मध्ये तोच मुलगा घेतो किंवा तो स्टुडंट घेतो ज्याचे सॉफ्ट स्किल हे खरंच खूप जास्त चांगले असतात. तंत्रज्ञान, नॉलेज सोबत सॉफ्ट स्किल सुद्धा फार मॅटर करतो, म्हणजे खूप जास्त. कारण कसं आहे सर, टेक्निकल गोष्टी तर तुम्ही प्रोजेक्टमध्ये काम नंतर करणार आहे, आधी तुम्ही माणसांसोबत काम करणारे टीम मेंबर म्हणून, तिथे कुणी ना कुणीतरी तुमचे सोबतचे कलिग्स असतील, मे बी सिनियर्स असतील, टीम लीडर्स असतील, मॅनेजर, तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये आधी ऍज अ माणूस म्हणून काम करता आणि मग कुठल्या टेक्नॉलॉजीवरती काम करायचं ते ठरतं. सो सॉफ्ट स्किल जर तुमचं लॅकिंग असेल तर कुठेतरी तुमच्या पर्सनॅलिटीतले जे सो कॉल्ड दोष आहेत, लूप होल्स बाहेर बाहेर येणार आहेत, ते दिसणार आहेत.
मग एक माणूस म्हणून जर आपण वा. व्यवस्थित नाहीये तर कोण आपल्याला टेक्निकल गोष्टीमध्ये पुढे घेऊन जाईल आणि का आपल्याला टीम मध्ये एक एम्प्लॉय म्हणून ते ठेवतील. साधी गोष्ट आहे. फार मस्त बोललात सर. म्हणजे आपण म्हणतो की आयटी मध्ये माणुसकी राहत नाही, फक्त एक काम मेकॅनिकल काम असतं पूर्ण, तर तसं नसून माणुसकी ह्युमन अँगल तितकंच मॅटर करतं. खूप जास्त मॅटर करतो सर. कारण शेवटी माणसंच काम करतो ना. आपण टीम मेंबर म्हणजे Team आम्ही member. माणसांसोबतच तर काम करतोय आपण खरं आहे. अगोदर. मग ठरतं ना की कुठल्या टेक्निकल गोष्टीमध्ये काम करायचंय काय. सर आपण सॉफ्ट स्किल बद्दल बोलतोय, पण मुख्यतः ग्रामीण भागातील मुलं किंवा आपले मध्यम वर्गातील मुलं यांच्या एकच एक लूप होल्स असतो आणि यामुळे त्यांचा कॉन्फिडन्सही कमतरता असते, त्यांच्यात सेल्फ एस्टीम कमतरता होते. ती सॉफ्ट स्किल्स नाहीये, स्पोकन इंग्लिश नीट नाहीये. मग यासाठी काय करता? See, या स्टुडंटला मला हे सांगायचं की जेव्हा तुम्ही स्वतःला हे सांगत असता की मला ही गोष्ट नाही आहे, माझ्यामध्ये या गोष्टीची कमतरता, तर पहिली गोष्ट आहे ना, भीती मनामध्ये बाळगू नका. हे जे सॉफ्ट स्किल आहेत या छोट्या छोट्या, जसं नावच आहे सॉफ्ट स्किल्स, आणि जिथे जिथे स्किल्स आहे ते लक्षात घ्या, स्किल्स शिकता येतात. सगळं पहिली गोष्ट कसं आहे, आपली जी ग्रामीण भागातले जे आपले विद्यार्थी मित्र आहेत, सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले जे विद्यार्थी मित्र आहेत, समजा टायर 2 टायर 3 कॉलेज आहे, तर त्या बिचाऱ्यांचे खरंच काही याच्यामध्ये दोष नाही. प्रॉब्लेम काय होतो, त्यांना तसं वातावरणच मिळत नाही ना, आणि खरं आहे. वातावरणच मिळालं नाही तर ते तरी कसं काय डेव्हलप होतील असं बरोबर. अचानकपणे. तर मग या सगळ्या विद्यार्थी मित्रांना मला हे सांगायचं की पहिली गोष्ट म्हणजे घाबरू नका. इंग्लिशमुळे खूप जास्त भीती असते, तर इंग्लिश ही फक्त एक भाषा आहे. इंग्लिश म्हणजे नॉलेज नाहीये. सो ती खरं आहे. शिकता येते जर 3 ते 4 महिने तुम्ही डेडिकेटेडली दिले. आजकाल खूप सारे एआय जनरेटेड फ्रीवाले ऍप्स असे आहेत, एआय ऍप्स आहेत, जिथं तुम्ही एखाद्या विषयावरती त्या ऍप सोबत बोलायचं आहे. ओके, आणि ते ऍप तुमच्यासोबत कम्युनिकेशन करतं. तुमचं कुठे इंग्लिश वगैरे चुकतंय सांगतं. सो तुम्हाला सराउंडिंग नसल्याचं जे एक खंत आहे की मला सिन्सिअरली खरंच आयटी मध्ये करिअर करायचंय, मला आधी माझं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचंय जेणेकरून एक थोडंसं कॉन्फिडन्स वगैरे वाढेल, तर कुणाकडेच बघायची गरज नाही. मोस्टली आता मोबाईल थ्रूच तुम्ही हा पॉडकास्ट पाहताय. भरपूर सारे फ्री ऍप्स आहेत, एआय ऍप्स आहेत. तुम्ही कुठलेही ते एआय ऍप यूज करा आणि डायरेक्टली कम्युनिकेशन चालू करा. तुम्हाला Wow. कुणावरच डिपेंड राहायची गरज नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बऱ्याचदा काय होतं ना, पण हे ऑनलाईन झालं ना. हां. ऑफलाईनचं तुम्ही काय करू शकता? बरेच लोकांना ऑफलाईन हवं असतं. हा, ऑफलाईन ज्या स्टुडंटला हवाय तिथं आपण येस इन्फोटेकमध्ये काय करतो की जस्ट मला माहिती आहे की कसं आहे सर, मी स्वतः सुद्धा मराठी शाळेमध्ये शिकलेला मुलगा आहे. सर्व आणि जेव्हा मराठी शाळेतनं माझं पूर्ण शिक्षण झालं, इंजिनिअरिंगही माझं झाल्यानंतर जेव्हा मी ॲक्सेंचरमध्ये कॅम्पस सिलेक्शन थ्रू जॉईन झालो, तिथं मला हा फरक खूप ड्रास्टिकली जाणवला. सुरुवातीला तिथे सुद्धा गोष्टी जुळवून घेताना, कॅप्चर करताना खूप डिफिकल्ट गेलं. की जसं मी म्हणत होतो की मी माझ्या अनुभवातून हे सांगू शकतो की आपल्याला सुरुवातीला गोष्टी काही काही डिफिकल्ट जातातच, पण त्या जाऊ नयेत म्हणून काही प्रिपरेशन तर आपण करू शकतो. जसं मी सांगितलं की तुम्ही इंग्लिशची प्रॅक्टिस करा. दुसरी गोष्ट काय होते की कुठेतरी विनाकारणच भीती वाटत राहते, पण त्यांना मला हे सांगायचं की समोरचं काम करणारा व्यक्ती पण माणूस आहे, तुम्ही पण माणूस आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा काय होतं ना की कुठेतरी आपल्यापेक्षा जे थोडेसे 1-2 वर्ष एक्सपिरियन्स लोक असतात ते इंडस्ट्रीमध्ये थोडेसे 1-2 पावलं पुढे गेलेले असतात. त्यानुसार त्यांचं इंग्लिश वगैरे डेव्हलप झालेलं असतं, कम्युनिकेशन व्यवस्थित असतं, किंवा त्यांचं एक बिहेवियरल व्यवस्थित असतं. ते पाहून आपल्याला आहे ना मनामध्येच असं एक न्यूनगंड वाटतो की अरे मला हे जमेल की. तर मला हे सांगायचं आहे, ते सुद्धा सगळे माणसं आहेत आणि ते सुद्धा हे पण होऊ शकतं की असं नाही की सगळेचे सगळे खूप हायफाय फॅमिलीत नाहीत. 99% तसं नसतं. होऊ शकतं तुमच्यापेक्षाही खूप अजून जास्त ग्रामीण भागात ना आलेला तिथे कुणीतरी एखादा व्यक्ती टीम लीडर आहे, एखादा मॅनेजर आहे, पण तो वेळेनुसार एक्सपिरियन्स घेऊन पुढे गेलेला आहे. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही आणि स्वतःबद्दल एक कमीपणाची भावना जी बऱ्याच मुलांमध्ये विनाकारणच असते ती ठेवायची नाहीये. त्याने उपयोग होत नाही. आणि ऑफलाईनच्या बद्दल जसं आपण बोलत होतो की आपलं बऱ्याचदा कसं आहे सर की आपल्याला एक सवय झालेली आहे आपल्या ब्रेनला की कुणीतरी व्यक्ती समोर आपल्याला शिकवेल, मग त्या व्यक्तीने शिकवलेलं मला कळेल, माझे काही डाऊट ते मी समोरासमोर क्लिअर करेल. हा एक लर्निंग पॅटर्न, हा आपला पहिलीपासून ते आपल्या ग्रॅज्युएशन पर्यंत अशा पद्धतीने आपल्या ब्रेनचा लर्निंग पॅटर्न डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे जर जिथे कुठे अवेलेबल आहे तिथे, तर मग स्टुडंटने जर क्लासरूमला आलं तर जास्तच उत्तम आहे. पण सर आपलं हेड ऑफिस तर पुण्यात आहे, तेही शहरात आहे, पण मग ऑफलाईन जर शिकायचं असेल, ट्रेनिंग घ्यायचं असेल, तर मग ग्रामीण भागातील मुलांनी किंवा मध्यम वर्गातील मुलांनी काय करावं? सर याच्यामध्ये कसं आहे, या प्रॉब्लेमवरती सोल्युशन आम्ही ऑलरेडी काढलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक ब्रँच आपण चालू आता करत आहोत. याची सुरुवातही झालेली आहे. या मुवमेंटला आज या पॉडकास्टमध्ये बोलताना आपल्या 5 जिल्ह्यांमध्ये ब्रँचेस झालेले आहेत. सांगली,
कोल्हापूर, पिंपरी चिंचवड जिल्हा नाही मी म्हणू शकणार, पण पुण्यातलाच एक हडपसरच्या विरुद्ध बरोबर. दिशेचा जो एक भाग हा. पश्चिम पुण्यामध्ये आहे. त्याच्यानंतर विदर्भामध्ये अमरावतीमध्ये सुद्धा एस इन्फोटेकची ब्रँच चालू झालेली आहे. अच्छा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक खूप जास्त चांगलं एक एज्युकेशन हब तिथं आहे. तिथे सुद्धा आपली ब्रँच चालू वा. झालेली आहे आणि या वर्षामध्ये आमचा हा प्रयत्न असणार आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये येस इन्फोटेकची ब्रँच असेल, जिथे काय होईल की त्या जिल्ह्यातल्या मुलांना बेस्ट क्वालिटी आयटी ट्रेनिंग त्यांच्या स्वतःच्या होमटाऊनलाच लोकेशनलाच घेता येईल आणि प्लेसमेंटसाठी मग त्यांना इंटरव्ह्यूसाठी कंपनीच्या जिथे कुठे इंटरव्ह्यू प्रोसेस असेल तिथं त्यांना जाणं आहे. पण ऍटलिस्ट शिकणं तर त्यांचं त्यांच्या स्वतःच्या होमटाऊन मध्ये होईल, वा. हा आमचा प्रयत्न आहे. सर, यावरून मला एक क्लिक झालं की जरी हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण एक मुद्दा जस्ट एक मांडतोय जो मी सोशियली खूप चालतोय, की जेव्हा आयटी कुठे सेक्टर बूम होतं एका शहरामध्ये, तेव्हा तिथे शहराची ग्रोथ होते, प्रगती होते, कारण देशभरातून लोक येतात तिथे शिकायला, तिथे रोजगार वाढतो, पण सोबत एक शहरावरती ताण पण येतो. म्हणजे हो. वाहतुकीच्या समस्या सुरू होतात. जसं आता पुण्यात आहे, पुण्यावरती एक ताण आला एक म्हणतो आपण जनरली. हो, हो. बँगलोरमध्ये पण दोन्ही शहर हे खूप प्रसिद्ध आहे त्यांच्या वाहतुकीच्या समस्यांसाठी. हो. तर तुम्ही आज ज्या प्रकारे सगळ्या गावागावांमध्ये जिल्हा स्तरावरती एक ब्रँच ओपन करताय, मला खूप मनापासून इच्छा आहे की डिसेंट्रलायझेशन व्हावं, जसं केंद्र सरकारने किंवा कुठल्याही सरकारने यावर प्रयत्न करावा की आयटी सेक्टर एका वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये सुद्धा तेवढंच व्हावं. हा सर, डिसेंट्रलायझेशन होणं हे खरंच नक्की गरजेचं आहे. मला असं वाटतं की सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून किंवा हे या गोष्टीची जी आहे ती सुरुवात झालेली आहे. जसं की नाशिक आता एक जो जिल्हा आपला एक मेन आहे महाराष्ट्रातला, त्याच्यामध्ये सुद्धा आयटी बरोबर. पार्कची छोट्या स्तरावर का असणार पण सुरुवात झालेली आहे. हम्म. कोल्हापूरमध्ये आणि साताऱ्यामध्ये सुद्धा नव्याने आयटी पार्क येत आहे. हो, याच्याबद्दल वाव. हे तर आता आपल्या सर्वांना माहीतच आहे. भले त्याला इम्प्लिमेंट व्हायला थोडासा वेळ लागेल, पण त्या दृष्टीने पॉझिटिव्हली काम सुरू झालेलं वाव. आहे. आपल्या नागपूरला सुद्धा आयटी पार्क आहे. तसंच बाकीचे जे शहरं आहेत जसं की अमरावती आहे, जळगाव आहे, तिथे छोट्या छोट्या लेवलवरती या गोष्टींची सुरुवात झालेली. ऑफकोर्स असा स्केल अजून तितकं मोठा नाही, पण सुरुवात होणं तर महत्वाचं आहे. खरं सो नक्की याने काय होणार आहे की विद्यार्थ्यांना रोजगार जर त्यांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात मिळाला बरोबर. तर एक जसं तुम्ही म्हटलं की हां. मोठ्या मोठ्या शहरांवरचा ताणही कमी होणार आहे आणि कुठेतरी आणि शहराची डेव्हलपमेंट होईल, राज्य होणार. डेव्हलप होईल ना. म्हणजे सगळी शहरं जरा इक्वली डेव्हलप अगदी, म्हणजे सगळीकडे छान डेव्हलपमेंट, एक आनंद नांदेल सगळीकडे. होतील. एका शहरावरतीच बोजा पडणार नाही. हो, जे त्याच्यामुळे- सध्या होत आहे त्याच्यापेक्षा तर परिस्थिती नक्की सुधारलेली आहे. आणि तुम्ही सुरुवात कुठेतरी तुमच्या स्तरावर केली, जे तुमच्या अंडर कंट्रोलमध्ये आहे, की तुम्ही हो, किमान नक्कीच तिथे ब्रँचेस ओपन केल्या त्या जिल्ह्यांमध्ये. नक्कीच. पण शेवटी सर परत एक बेसिक प्रश्न, की लवकरात लवकर सुरुवात कशी करावी आयटी मध्ये येण्यासाठी, मुलांनीच नाही तर त्यांच्या पालकांनी सुद्धा. सर कसं आहे की आजकाल आयटी करिअर चालू करायचं असेल कुठल्याही मुलाला किंवा मुलीला, तर त्या स्टुडंट सोबत त्याच्या पालकांचा सुद्धा खूप रोल महत्वाचा आहे. बऱ्याचदा काय होतं की कुठल्याही सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये एकतर पालकांनी खूप जास्त पैसे खर्च केलेले असतात त्या मुलाच्या किंवा मुलीच्या ग्रॅज्युएशनसाठी, डिग्रीसाठी. ती त्यांच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंटच असते. बरोबर. सो त्या पालकांनाही असं वाटणं साहजिकच आहे, त्या इन्व्हेस्टमेंटचं रिटर्न आम्हाला लवकर मिळावं, जे की आहे त्या मुलाचा त्या स्टुडंटचा व्यवस्थित आयटी जॉब. पण हे करत असताना जर एखादा स्टुडंट आहे त्याचं लवकरात समजा ग्रॅज्युएशन पासआउट त्याचं झालेलं आहे, त्याचा अजून आयटी जॉब त्याला नाही मिळालेला किंवा जॉब नाही मिळालेला, तर कुठेतरी पालकच सगळ्यात अगोदर त्या स्टुडंटला त्यांच्या मुलाला टोमणे मारायला चालू करतात किंवा बाकीच्या नातेवाईकांसोबत तुलना करायला चालू करतात. तर मला या पालकांना, सर्व जे सुजाण पालक आहेत आपले महाराष्ट्रातील, त्या सर्वांना हे सांगायचं आहे की कसं आहे, पालक म्हणून आपण आज आहोत. जेव्हा आपण एक यंग होतो, आपल्या वेळेस डिग्री किंवा डिप्लोमा इव्हन इक्वल टू जॉब हे समीकरण होतं, पण आजकाल तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. सो सेम समीकरण आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आज लागू होत नाही. 2026 मध्ये आज आपण बोलतोय. मग डिग्रीची व्हॅल्यू नाहीये का? तर नक्कीच आहे, खूप जास्त आहे. कशासाठी आहे? तो एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, हे कुठेतरी पालकांनी समजून घेणं आहे. आणि त्यानंतर कंपन्यांना एक्सपेक्टेड आहे स्पेशलायझेशन. सो जर पालकांनी सुद्धा मुलांना शांतपणे डिग्री झाल्यानंतर काही महिन्यांचा वेळ दिला, त्याला पॉझिटिव्हली मोटिवेट केलं की ओके, डिग्री झालेली आहे, चांगली गोष्ट आहे, आता आपल्याला स्पेशलायझेशन करायचं आहे जे आयटी कंपन्यांना पाहिजे जॉब मिळण्यासाठी, तर त्या गोष्टींना एवढा 4 ते 6 महिन्यांचा वेळ लागतो, एवढा वेळ तू घे, पूर्ण मन लावून अभ्यास कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत, असं जर पॉझिटिव्हली मोटिवेट केलं ना पालकांनी, तर मी सांगतो की मुलं दुप्पट जोमाने मेहनत घेतात सर. पण बऱ्याच केसमध्ये काय होतं ना की पालकांनी जर टोमणे मारायला सुरुवात केली, कंपॅरिझन करायला सुरुवात केली, तर कुठंतरी मग आपण विसरतो की तो जो मुलगा आहे तो बेसिकली खूप साऱ्या
रिजेक्शन थ्रू ऑलरेडी बरोबर. जातोय. तो एन नंबर ऑफ जॉब पोर्टलवरती अप्लाय करतोय, तिथून त्याला सगळे रिजेक्शन येतात. एखाद्या मित्रांच्या ग्रुपमधल्या एखाद्याला जॉब लागतो कुठंतरी, ते मनातनं कंपॅरिझन होतं, अरे माझ्या मित्राचं करिअर चालू झालं, आता माझं नाही झालं. ते पण कंपॅरिझनमुळे विनाकारण त्याला एक निगेटिव्हिटी फील होतेच. रिलेटिव्ह कंपेअर करत असतात. आजूबाजूचे जे नातेवाईक आहे, बरोबर. शेजारी पाजारी आहेत, अरे ते- आता तर झालं ना तुझं ग्रॅज्युएशन, अजूनही तू बेरोजगार का आहे का, असे काहीच्या काही त्या मुलांना बोलत बसतात. रिलेटिव्ह ते कामात हे असतात. सगळं असतं. सो एवढ्या सगळ्या लढाया तुमचा मुलगा वेगळ्या वेगळ्या फ्रंटवरती लढतोय. सो तुमचं घर आहे, त्याच्यासाठी अजून एक युद्धभूमी नका बनवून देऊ. वा, ऍटलिस्ट घर तरी त्याला एक सपोर्टची जागा असू द्या. खरंय, खरंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचा मुलगा जर त्याला आज जॉब नाहीये तर तो आयुष्यभर बेरोजगार नाही राहणार आहे. ही त्याच्या लाईफ मधली टेम्पररी फेज आहे. अगदी. सो तिथं इतका बेस सपोर्ट करा की या टेम्पररी फेज मधनं तो लवकरात लवकर बाहेर पडेल. एवढं साधा जरी रोल सिंपल पॅरेंट्सने ठेवला तर नक्कीच एक दुप्पट जोमाने मुलं अभ्यास करतील आणि करतातच. मुलांवर तर जरा जास्तच प्रेशर असतं, त्यांचं फ्रस्ट्रेशन जरा जास्त असतं. पण हो. आजच्या काळात तर सर्वच इंडिपेंडेंट आहेत, तर त्याच्यामुळे मुलींना पण तेवढंच प्रेशर असतंच. म्हणजे प्रश्नच हो, हो. नाही पॅरेंट्सचं. नक्कीच. पण सर, याशिवाय तुमचा असं काही अनुभव आलाय म्हणजे कुठला सक्सेस स्टोरी म्हणता येईल की काही मुलं, हरलेली मुलं तुमच्याकडे आलीत आणि त्यांचं हो. करिअर बूम सर झालं पुढे? याच्यामध्ये मी एक उदाहरण देईल की अहिल्यानगर जिल्ह्यातला एक स्टुडंट होता आणि त्याचं जे गाव आहे ते सो कॉल्ड एक दुष्काळी भाग जो सतत असतो त्या जिल्ह्यातला, ते आहे. मी आता गावाचं नाव घेत नाही. आणि असं स्टुडंट होतं सर, जेव्हा तो पुण्यामध्ये आला, त्याचं कॉलेज सुद्धा एका तालुक्याच्या ठिकाणीच झालेलं, BCA का MCA पर्यंत त्याचं कॉलेज झालेलं. पुण्यामध्ये आल्यावर पहिलं तर त्याची तक्रार ही होती, सर माझं वातावरण पूर्णपणे बदललंय, मला इथे करमतच नाही आणि मी परत जातो गावाला, काहीतरी करतो, MIDC वगैरे आहे तिकडे जातो. तर मी त्याला खूप प्रेमाने समजून सांगितलं. मी त्याला एकच म्हटलं की तू कम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन केलंय, एकदा जर का तू इथून परत गेलास तर तुझं परत IT कडे पाहण्याचं तुझं धाडस होणार नाही, तुझ्यातला आत्मविश्वास तू गमावून बसशील. आणि मी त्याला म्हटलं की तू फक्त आहे ना 4 ते 6 महिन्याचा वेळ दे, स्वतःला थोडासा वेळ दे. मी काय तुला कायमस्वरूपी म्हणत नाही, स्वतःला वेळ दे, नक्कीच परिस्थिती बदलेल. तेवढी एक गोष्ट त्याने ऐकली, पूर्ण मन लावून फोकस त्याने केला, लेटेस्ट गोष्टी ज्या तो शिकला. आणि मी कम्युनिकेशनचं त्याच्यामध्ये मी म्हणेल अगदी झिरोच होतं, कारण त्याला बिचारायला काय कधी खरंय, एन्व्हायरमेंटच खरंय. मिळालं नव्हतं. पण त्याने हार मानली नाही. आणि असं पण झालं की जसं सुरुवातीलाच आपण इंटर्नशिप बद्दल बोलू, सुरुवातीला त्याने 3 ते 4 महिने फक्तच इंटर्नशिप केली, अच्छा. फुल टाइम. ओके, हम्म. जिथं ते रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करत होता. आणि आज अशी परिस्थिती सर, जवळपास 1.5 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर त्याची 4-1 महिन्याच्या आसपास इंटर्नशिप झाली. त्यानंतर त्याने 1 ते 1.5 वर्ष कंपनीमध्ये जॉब सुद्धा केला, फुल टाइम हे म्हणून चांगल्या व्यवस्थित ॲटलीस्ट ॲव्हरेज पॅकेजवरती. आणि आज तो मुलगा फक्त 1.5 ते 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर 7 लाखाचं त्याचं पॅकेज आता झालेलं वा. आहे. घरच्यांनी लग्नासाठी मुलगी वगैरे ते पाहून ऑलरेडी रिलेटिव्ह मधलीच एक मुलगी होती, ते लग्न सुद्धा त्याचं ठरलेलं आहे. आणि लग्नाची पहिली पत्रिका द्यायला तो ऑफिसला आला होता जवळपास 1.5-2 वर्षांपासून. जबरदस्त. सो मी म्हणेल, मी त्या स्टुडंटचं उदाहरण का देतोय, कारण माझ्या दृष्टीने एक स्टुडंट म्हणून तो त्यातल्या त्यात खूप जास्त वीक होता टेक्निकली प्लस कम्युनिकेशन. आणि जर तो स्टुडंट थोडासा वेळ देऊन कन्सिस्टन्सीने पेशन्स ठेवून एका सक्सेसफुल बनू शकतो, तर बाकीचे स्टुडंट का नाही बनू शकत? वा, तो जो न्यूनगंड होता तो सुद्धा तुम्ही काढला काम करून करून हो, त्याच्यावरती, आणि त्याने पण नक्कीच. थोडा सपोर्ट. एक्झॅक्टली. मस्त, खूप सुंदर वाटलं पॉझिटिव्ह की हो. ही स्टोरी ऐकून सुद्धा. सर, ही गोष्ट झाली मुलाची, पण मुली सुद्धा त्यांच्या आयुष्यात काही काही वेगवेगळ्या स्तरांवरती, पातळींवरती लढत असतात, त्यांची वेगवेगळी युद्ध असतं. पण मग असं काही उदाहरणं किंवा सक्सेस स्टोरीज आहेत तुमच्याकडे मुलींच्या? नक्की सर, जसं तुम्ही म्हटलं की कसं आहे, मुलींचं जे एक सामाजिक लढाई आहे ती त्यांच्या घरामध्ये असेल किंवा समाजात असेल, वेगळ्या प्रकारची असते. त्याचं रिझन असं आहे, आजही बऱ्याच साऱ्या टायर 2 टायर 3 सिटीजमध्ये अशी परिस्थिती आहे की मुलीला एज्युकेशन हे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून दिलं जातं. डिग्री कंप्लीट व्हायची फक्त पॅरेंट्स वाट पाहतायत, आणि डिग्री कंप्लीट व्हायच्या वेळेसच एखादा मुलगा त्यांनी पाहून ठेवलेलाच असतो. डिग्री कंप्लीट झाली की काही महिन्यातच लगेच लग्न लावून देतात. अशी परिस्थिती काही काही ठिकाणी आहे, बऱ्याच प्रमाणात. तर अशा सर्व पालकांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला, डिग्रीपर्यंत एज्युकेशन तिला मिळवून दिलेलं आहे, तर त्या एज्युकेशनचं मेन आउटपुट तिला घेऊ देणार. ते आउटपुट काय, तर ती स्वतःच्या पायावरती उभी राहणार. कशासाठी? तर जेव्हा भविष्यामध्ये जी ती कुठल्याही घरामध्ये जेव्हा लग्न होऊन ती जाणार आहे, तेव्हा ती स्वतःच्या कुटुंबाला व्यवस्थित ती हातभार लावू शकणार आहे. बरोबर. ॲज वेल ॲज जेव्हा ती स्वतः काही कर्तृत्ववान आहे, तेव्हा
तिच्या होणाऱ्या बाळांना सुद्धा ती एक चांगला आदर्श स्वतःचाच देऊ शकते. आणि लग्न व्हायच्या अगोदर जेव्हा ती माहेरी आहे सो कॉल्ड, ओके, तेव्हा ती तुम्हाला सुद्धा व्यवस्थित आधार देणार आहे. अगदी बरोबर. ओके. पण हा एक थोडासा लॉंगचा विचार आपण केला पाहिजे. मग बऱ्याचदा काय होतं की पॅरेंट्सचं असं होतं की नाही आमच्या गावातली एखादी मुलगी पळून गेली, मग आमच्या बाकीचे नातेवाईक म्हणतात कशाला मुलीला पुढे शिक्षणावरती फोकस करतो, झाली डिग्री लगेच लग्न लावून टाका. तर कसं आहे, थोडंसं तुम्ही तुमच्या मुलींवरती विश्वास दाखवा ना, त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांना गोष्टीची जाणीव करून द्या. आणि हे माझं स्पष्ट मत आहे की कुठेतरी परिस्थितीची जाणीव, घरच्या परिस्थितीची जाणीव ही मुलांपेक्षा 1-2% जास्त मुलींना नेहमीच असते. आपण त्यांच्यासोबत तसं बोललं पाहिजे की ओके, डिग्री झालेली आहे, आम्हालाही असं वाटतंय पॅरेंट्स म्हणून की तू तुझ्या लाईफमध्ये तुझ्या करिअरमध्ये सेट व्हा, त्यासाठी आम्ही तुला वेळ देतो, तू पूर्ण फोकस नाही कर, आम्ही जो विश्वास तुझ्यावरती दाखवतोय तो विश्वास कुठे ब्रेक करू नकोस, असं प्रेमाने सांगितलं तर जिद्दीने मुली खूप चांगला अभ्यास करतात, मेहनत करतात आणि करिअरमध्ये सेट होतातच. वा. मग असं तुम्ही म्हणाल की सर 2026 मध्ये IBM वगैरे आणि कॅपजेमिनाच्या सीईओनी म्हटलं की यावेळेस आम्ही जास्त हायरिंग करू, फ्रेशरसाठी. फ्रेशर्सची हायरिंग जास्त करू आपण. पण सध्या वातावरण युद्धाचं आहे. हो आपल्या मिडल ईस्ट पासून तर पार अमेरिकेपर्यंत युद्ध सुरू आहे. हो. आणि जेव्हा युद्ध होणार अशी आशंका असते किंवा आता जर होत आहे तेव्हा पहिल्यांदा सफर होतं मार्केट, सेन्सेक्स आणि IT असं म्हणतात. हो. पण मग या आजच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 2026 मध्ये मुलांनी काय करावं? पहिली गोष्ट काय आहे ना, थोडंसं सोशल मीडियाचा वापर करणं बंद करा. कारण काय आहे ना, कदाचित इराण आणि अमेरिकेमध्ये जेवढं जास्त युद्ध होत नाही ना, त्यापेक्षा 10 पट ते सोशल मीडियावरती होतंय आणि त्याच्यापेक्षा 20 पटीने ते तुमच्या डोक्यात भरलं जाते. खरं. युद्ध होत नाही असं नाही. बरं असं आहे का आजच युद्ध होतंय सर? जवळपास 5 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे. याच्यापेक्षाही कदाचित हाय लेवलला चालू आहे. याच्यापेक्षा जास्त सैनिक इन्व्हॉल्व आहेत. ओके. आता तर हे सोशल मीडियावरती आपल्याला खूप जास्त त्याचं एक डिस्कशन होताना दिसतंय. आणि जर एखाद्या कंट्रीमध्ये युद्ध होतंय तर आता याच्यामध्ये मेन कसं आहे सर, आपण जसं इराण बद्दल बोलू, ओके, तर असं नाही की युद्धामुळे अफेक्ट होत नाही जगामध्ये, इफेक्ट नक्कीच पडतात. पण कुठल्या गोष्टीवरती की त्या देशाचं बाकी वर्ल्ड साठीचं कुठल्या फील्डमध्ये कॉन्ट्रीब्युशन, त्या गोष्टीवरती नक्कीच फरक पडणार आहे. जसं इराण हा शक्यतो क्रूड ऑइल साठी एक महत्वाचा देश मानला जातो, बरोबर. तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट क्रूड ऑइल आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यावरती थोड्याफार प्रमाणात हा होणारच आहे. त्याच्याबद्दल मी नाही म्हणत नाही. पण प्रत्येकच गोष्ट लगेच IT शी जोडणं कुठेतरी चुकीचं आहे. आणि उरला प्रश्न आता अमेरिकेचा. तर येस, अमेरिका ही सुपर पॉवर आहेच, कुणी काहीही म्हणो, पण त्यांची इकॉनॉमी ही खूप जास्त मोठी आहे. त्याच्यामुळे तिकडे जर थोड्याफार काही गोष्टी प्लस मायनस झाल्या तर त्याचं एक 1% एक नाही का थोडीशी छटा बाकीच्या जगामध्ये कुठेतरी दिसणारच आहे. पण त्याच्यामुळे बाकीच्या 90% गोष्टी ज्या पॉझिटिव्ह आहेत, ज्या व्यवस्थित सुरळीत चालू आहेत, त्याच्यावरती त्या सगळ्यांनी इग्नोर करणं हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट शेवटी IT सोबत रिलेट करायची आणि मग त्याच्यामध्ये खूप चेंजेस होणार का, हे होणार का, असं नाही झालं पाहिजे. आणि तसं होतही नाही सर. सो ज्यांना युद्धाची खूप जास्त भीती वाटते त्यांना मला हेच सांगायचं की असं युद्ध काही वर्षानुवर्ष हे चालणार नाही, पहिली गोष्ट. आणि लगेच त्याच्यामुळे ITच इम्पॅक्ट होणार आहे असं नाहीये. कारण मेजरली इंडियन IT इंडस्ट्रीमध्ये जे क्लायंट्स आहेत ते फक्त US रिजनचे नसतात. मेजरली US आहे, UK आहे, युरोप आहे, इकडे न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या सर्व झोन्स मधनं क्लायंट्स असतात. सो असं नाही की युद्ध झाले की लगेच IT मध्ये काय झालं, ते विनाकारणच कुणीतरी अर्धवट नॉलेजने त्याच्या रील बनवून खूप जास्त ते फ्रेशर आपल्या विद्यार्थी मित्रांना घाबरवण्याचं काम करतात. तर असं नाहीये. सो युद्ध आहे, याच्या आधी पण जगामध्ये युद्ध होतच होती काही वर्षांपासून. जवळपास जसं मी रशिया युक्रेनचं सांगितलं ते चालूच आहे, अजूनही ते संपलेलं नाही. याच्यानंतरही अजून कदाचित काय होईल, त्याचा अर्थ IT लगेच फ्लेक्झिबल होणार आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त इम्पॅक्ट होणार आहे असं नाही होत सर. कारण त्या गोष्टी तितक्या सोप्या नाही आहेत. जगात कुठे ना कुठे युद्ध काही ना काही सुरूच असतं. त्याला आपल्या घरात आणायची गरज नाहीये, आपल्या डोक्यात बुद्धीत आणायची गरज नाहीये. हो, कारण ते आपल्या कंट्रोलमध्येच नाहीये ना मुळात. एक्झॅक्टली. आपल्या कंट्रोलमध्ये आहे की अभ्यास करणं, IT सॉफ्ट स्किल डेव्हलप करणं आणि जे योग्य व्यक्ती आहेत त्या मार्गदर्शनाखाली त्यांना मेंटॉर करणं सगळ्यात पहिल्यांदा. हो. पण जेव्हा आपण ITचे क्लासेसचा प्रश्न येतो तेव्हा सगळेजण सर्च करतात, पण असे काही क्लासेस असतात जे आपल्याला बुडवतात किंवा तसे अपेक्षांना उतरत नाहीत. मग काय बघायला पाहिजे का मुलाने, की रेड फ्लॅग्स काय असतात कुठल्या क्लासेस जॉईन करण्यापूर्वी, त्याचा अॅनालाइज करताना काय कसं केलं पाहिजे? सर, रेड फ्लॅग, सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आजकाल हा आहे की 100% जॉब गॅरंटी, रिटर्न गॅरंटी, बॉन्ड पेपर वरती गॅरंटी. सो जे कुठले आपले विद्यार्थी मित्र, त्यांचे पालक हा पॉडकास्ट पाहतात, त्यांना मला हे सांगायचं आहे
जिथं गॅरंटी हा शब्द आहे तिथनं दूर जावा. त्याचं रिझन असं आहे की कंपनी जर आपल्याला पहिली गोष्ट, आपण कंपनीमध्ये फुकट काम करणार आहे का नाही? वी विल डिमांड द सॅलरी डेफिनेटली. ओके, मग कंपनी आपल्याला उगीच हायर करणार आहे का नाही? त्या आपल्यामध्ये काय पाहणार आहे? स्किल्स राऊंड होतात ना त्याच्यासाठी प्रॉपर, की जसं की तुमचं कम्युनिकेशन राऊंड, टेक्निकल राऊंड, कोडिंग राऊंड, HR राऊंड, मॅनेजरियल राऊंड. सो स्किल्स वरती फोकस सोडून फक्त गॅरंटी आहे. तर या जमान्यामध्ये आजकाल कुणीच कुणाची गॅरंटी देऊ शकत नाही. हा, पण मग आम्ही तुम्हाला योग्य गोष्टी शिकू, लागणारे स्किल्स व्यवस्थित शिकू आणि फ्रेशर म्हणून इंटरव्ह्यू कॉल्स पर्यंत आम्ही तुम्हाला पोहोचू. इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्म करण्याची जबाबदारी तुमची आहे. अशी जिथं जेन्युइन कमिटमेंट असेल तिथं तुम्ही सिलेक्ट केलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की जसं की फेक एक्सपिरियन्स वगैरे खूप चुकीच्या गोष्टी मार्केटमध्ये होतात. कम्प्लिटली कंपन्यामध्ये त्या पकडल्या जातात. अगदी 1.5-2 लाख रुपये पण स्टुडंट फेक एक्सपिरियन्स साठी खर्च करतात. अशा चुकीच्या गोष्टी काहीच करायच्या नाही. कोणी जर तुम्हाला करायला सांगत असेल तर त्यापासून 4 हात लांब राहायचे. मी तर म्हणेल तिथनं पळूनच जायचं. ओके, आणि पॉझिटिव्ह गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे इन्स्टिट्यूटमध्ये. 3 ते 4 नक्कीच आहेत ज्या आपण पाहिल्या पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जे कुठलं इन्स्टिट्यूट तुम्ही चूज करताय तुमचे स्किल सेट अपग्रेड करण्यासाठी आणि IT जॉब मिळवण्यासाठी, हे मेक शुअर करा की जे कोणी त्या इन्स्टिट्यूटचं फाउंडर, ओनर, डिरेक्टर आहे ते स्वतः टेक्निकल बॅकग्राऊंड मधनं आहेत का? त्यांना स्वतः ITचा काही एक्सपिरियन्स आहे का? त्यांना स्वतः कॉर्पोरेटचा काही गंध आहे का? ह्याचं कारण असं आहे की IT ही हायली टेक्निकल फील्ड आहे आणि जर स्वतः ओनर, डिरेक्टर हे स्वतःच टेक्निकल फील्डचे नसतील तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकल वातावरण असण्याची शक्यता ही खूप कमी होऊन जाते. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हे नक्कीच पाहिलं पाहिजे की ते इन्स्टिट्यूट मार्केटमध्ये किती जुनं आहे, किती वर्षांपासूनचं त्यांचा एक बेस बनलेला आहे. अगदी रिसेंट 1-2 वर्षापूर्वीचं इन्स्टिट्यूट आहे, खूप गोड गोड कमिटमेंट तुम्हाला दिल्या जात आहेत, तर नक्कीच सावध होणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट हे नक्कीच पाहिलं पाहिजे की त्या इन्स्टिट्यूटमधून आधीच्या किती स्टुडंट्सला जॉब मिळालेले आहेत, त्यांच्याकडे काही रिअल टाइम स्टुडंटच्या सक्सेस स्टोरीज आहेत का? आणि सक्सेस स्टोरीज म्हणजे तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेलात तिथं 15, 20, 50 असे फोटो लावले, स्टुडंटचं नाव लिहिलंय, असं नाही. फोटो आजकाल तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डाउनलोड करूनही कोणी लावू शकतं का? खरंच त्या स्टुडंटचे ऍक्च्युअल काही रिअल टाइम जे त्यांना जॉब मिळाला आहे त्यांच्या सक्सेस स्टोरीचे काही व्हिडिओज आहेत का? ओके, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची की कुठलाही फ्रेशर स्टुडंट हा ट्रेनिंग कशासाठी करतोय? फक्त स्किल अपग्रेड करण्यासाठी नाही. त्याच्यानंतर त्याला इंटरव्ह्यू कॉल्स पण पाहिजे. तर मग ते इंटरव्ह्यू कॉल फक्त बोलून मिळत नाही, त्यासाठी डेडिकेटेडली काम करणारी प्लेसमेंट टीम पाहिजे. सो डेडिकेटेड प्लेसमेंट टीम त्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे का? ह्या 3-4 गोष्टी जर आपण पाहिल्या तर नक्कीच आपण बेस्ट IT ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सिलेक्ट करूच शकतो. अच्छा, तुम्ही खूप सुंदर सांगितलं की प्लेसमेंट गॅरंटी आणि प्लेसमेंट असिस्टन्स मधला काय फरक आहे. ते खूप महत्वाचं असतं की लोक सहज गॅरंटी बघतात आणि असिस्टन्स किती महत्वाचं आहे हे तुम्ही आज समजावून सांगितलं. हो, आणि गॅरंटी जिथे आहे तिथे गॅरंटी हा शब्दच त्याच्यासाठी वापरला जातो जेणेकरून स्टुडंट कडून लाखोंची फी उकळता यावी कुठेतरी बॉन्ड पेपरवरती. आणि बॉन्ड पेपर म्हणजे काय सर? हिरव्या रंगाचा कागद असतो त्याला बॉन्ड पेपर म्हणतात. त्याच्यावरती काही गोष्टी लिहून दिलेल्या असतात ज्याला कुणीही लिगली नंतर विचारत नाही. सो तुमच्या जॉब गॅरंटीवरती फोकस करून चुकीचं काहीतरी फसण्यापेक्षा मला IT मध्ये जॉब माझ्या स्किल्समुळे मिळणार आहे. सो मला स्किल्स कुठले लेटेस्ट तुम्ही देताय? हा, त्यानंतर इंटरव्ह्यू कॉल्स कुठे कुठे माझे अरेंज होणार आहेत, कुठल्या कंपन्यांसोबत तुमचं टायअप आहे हे विचारा. कारण इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जेवढं बेस्ट परफॉर्म करणार तेवढं तुम्हाला जेन्युइन जॉब कॉल किंवा जॉब मिळणार आहे. बरोबर. ओके, ह्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे सर. कारण गॅरंटीमुळे तुम्हाला प्लेसमेंट एक वेळेस मिळेलही त्या इन्स्टिट्यूट कडनं, पण पुढे तुम्ही टिकाल ते तुमच्या स्किलवरती. एक्झॅक्टली. ते नाही तर तुम्हाला बाहेर काढतील ते. नक्कीच. स्वतः मिळवा, असिस्टन्स घ्या. देन पूर्ण स्काय इज युअर लिमिट. देर इज नो लिमिट टू स्काय. डेफिनेटली. तर नारायण मूर्तींचं एक वाक्य ज्याच्यामुळे सोशल मीडिया हादरला होता. त्यांनी म्हटलं की 70 तास आहे तुम्हारे पास. तर 70 तासांची जी कमिटमेंट त्यांनी मागितली होती की वीकली 70 तास काम करावंच लागेल, तर काहींना ते पटलं, काहींना नाही. तर तुमचं काय मत आहे IT इथले पर्सन म्हणून? सर कसं आहे, नारायण मूर्ती सरांचं हे वाक्य बरोबर आहे किंवा त्यांचं तसं मत आहे हे पण बरोबर, पण बऱ्याच साऱ्या बाकीच्या कंपन्यांचे फाउंडर्स हे पण म्हणतात ना की एवढे तासावर काम करण्याऐवजी एवढं क्वालिटीचं काम करा. आणि आजकाल जर तुम्हाला कामामध्ये स्पीड, क्वालिटी, प्रोफिशियन्सी वाढवायची असेल तर तुम्हाला त्या कामासोबत AI टूल शिकणं पण गरजेचं आहे. सो तुमची करंट जॉब प्रोफाईल प्लस AI टूल जेणेकरून ते काम खूप बेटर पद्धतीने होणार आहे किंवा कमी वेळेत होणार आहे, याची जर जोड तुम्ही दिली तर कदाचित ते 70 तासांचं काम तुमचं 35 ते 40 तासातही होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की क्वालिटीवरती फोकस करा, क्वालिटी वर्कवरती फोकस करा, प्रॉडक्टिव्हिटी वाढण्यावरती फोकस करा. फक्त किती तास तुम्ही खुर्चीमध्ये बसून आहात ऑफिसमध्ये या गोष्टीला आजकालच्या जमान्यामध्ये तरी फारसा अर्थ उरलेला नाहीये.
आपली भारतीय मानसिकता पण ती नाहीये आजकाल तेवढी. तर मुळीच नाही. ना. तरच तुम्ही चक दे इंडिया करू शकता जर हे 70 तास जर तुम्ही नीट मॅनेज केलेत तर. हो, पण आजकाल क्वालिटीवरती फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे सर. अच्छा सर, आता फ्रेशर्स बाहेर पडतात, जेनझी आहेत, मिडल एज पण ज्यांचा जॉब मध्ये गॅप झाली आहे किंवा जे मध्ये त्यांच्याकडे आता जॉब नाही आहे, हार्श वर्ड म्हणजे सुशिक्षित बेरोजगार आहेत, आणि जे ग्रामीण भागातले आहेत, तर त्या मुलांना जर आय टीमध्ये एंटर करायचं आहे तर त्यांना आय टी जॉब मिळवावा म्हणून त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सर 4 ते 5 बेसिक पॉईंट आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल हे ठरवा की कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला आय टीमध्ये करिअर करायचं आहे. आय टीमध्ये कुठला करिअर पॅथ हे डिसाईड करा. सगळीकडे जेनरिक तुम्ही राहू शकत नाही. सो ट्रॅक डिसाईड करा. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की त्याच्यामधल्या लेटेस्ट गोष्टी अपग्रेड करा, स्किल अपग्रेड करा, टेक्निकल, कारण त्याशिवाय इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होणे इम्पॉसिबल. तिसरी गोष्ट कम्युनिकेशन आणि सॉफ्ट स्किलवरती फोकस करा, जेणेकरून लवकरात लवकर इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होईल ॲज वेल एज करिअरमध्ये पुढे सुद्धा जातील. चौथी गोष्ट, हे सगळं करत असताना कन्सिस्टन्सी ठेवा. पाचवी गोष्ट, आजूबाजूला आपले पाय खेचणारे खूप लोक असतात. अरे या नातेवाईकाच्या मुलाने पण कोर्स केला होता किंवा ट्रेनिंग घेतलं होतं किंवा स्किल अपग्रेड केलं होतं, त्याचं काय झालं नाही, तो 2 वर्षापासून घरीच आहे, हा तर कॉलेजचा टॉपर होता. सगळ्या निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फोकस राहा, डेडिकेटेड राहा. रॉकेट सायन्स नाही आहे आय टीमध्ये येणं, पण हा काही स्किल्सचा खेळ नक्कीच आहे. ते जर शिकले तर आय टीमध्ये 100% करिअर हे चालू होतच होतं. रॉकेट सारखं उडेल मग करिअर अगदी. नक्कीच, ते एक्सपिरियन्स घेतल्यानंतर. एक्सपिरियन्स घेतल्यावरती, थोडं काम केल्यावरती हो, स्वतः. नक्कीच. आणि ह्या सगळ्या मुलांना गाईड करण्यासाठी तुम्ही आहातच, नक्कीच. पुण्यात आहात आणि तुमच्या ब्रँचेस पण आहेत आता महाराष्ट्रभर बऱ्यापैकी. हो, ग्रेट सर, तुम्ही इथे आलात, खूप मनापासून धन्यवाद. जर तुम्हालाही आय टीमध्ये करिअर करायचं, तुम्हालाच नाही तुमच्या मुलांना, नातवंडांना पासून तुमच्या ओळखीच्यांना, मित्रांना, कोणीही हा पॉडकास्ट सगळेजण बघतायत, तेव्हा जर तुम्हाला आय टीमध्ये करिअर घडवायचं आहे तर एक योग्य व्यक्ती आपल्याकडे आहे, ते म्हणजे संदीप सर. त्यांचा आणि त्यांच्या टीमचा संपर्क नंबर तर मी खाली देतोच आहे. पण कुठले डाऊट्स असतील करिअरमध्ये, आय टी रिलेटेड भरपूर डाऊट्स असतील तर कुठलाही बिनदिक्कतपणे, निसंकोचपणे सरांचा नंबर आहे. सर अत्यंत जेन्युइन व्यक्ती आहेत आणि ते खूप उत्स्फूर्त, ज्या प्रकारे आत्ता बोललं आहेत, ज्या प्रकारे ते आत्ता बोलले सर्व, तशाच प्रकारे ते उत्स्फूर्तपणे तुम्हालाही माहिती सांगतील. सो जरूर संपर्क करा सरांना आणि आय टीची आणि आय टीचा ऑरा अनुभवा. फक्त अट्रॅक्शन नाही, तर ऑरा आणि ती सक्सेस इम्पॉर्टंट असते. सर मनापासून धन्यवाद, तुम्ही आलात आणि तुम्ही उत्स्फूर्तपणे अनफिल्टर्ड बोललात, गप्पा केल्यात. धन्यवाद सर तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला, या पॉडकास्टसाठी मला तुम्ही बोलवलं याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. प्लेजर इज आर्स सर. थँक्यू व्हेरी मच.